गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन काल चालू केला आहे. या लेसनमधला पहिला पॉईंट मी कालच्या तासाला शिकवला आहे. आज आपण लेक्चर नंबर 2 पाहणार आहोत. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी न्यूट्रिशन कसं आहे. त्यानंतर हेटरोट्रॉफिक आणि इन्सेक्टिव्हेरस आणि सेफ्रोफायटिक हे असे काही पॉईंट पाहणार आहोत. लेट्स सी. फर्स्ट पॉईंट आहे, डू यू नो ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजे काय? म्हणजे नायट्रोजनचे वातावरणातील जे काही स्थिरीकरण आहे, जे काही फिक्सेशन आहे ते. लाइटनिंग ऑकर्स इन अ रेनी सीझन. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म अ नायट्रिक ऑक्साइड, that is NO. Again oxidizer to form nitrogen dioxide NO2. डायऑक्साईड घेतलंय O2 आले आणि ऑक्साईड घेतलंय काय आलंय O. म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं, आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते, लाइटनिंग म्हणजे वीज चमकते, तेव्हा काय होतं, हवेतील जे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे त्यांचा संयोग होऊन काय तयार होतं तर नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO. आणि अगेन ऑक्सिडायझर द फ्रॉम नायट्रोजन आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा काय होतं, ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिडीकरण होऊन पुन्हा काय तयार होतं तर नायट्रोजन डायऑक्साईड हे तयार होतं. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन वॉटर अँड इट्स कन्वर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. आणि पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे NO2 हे काय होतं, विरघळतं व त्याचे पुन्हा काय तयार होते तर नायट्रिक ॲसिड म्हणजे HNO3 हा रासायनिक तयार होते. विच गेट्स ॲडेड टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतरण होते. हे जे आम्ल आहे ते पावसाच्या पाण्याबरोबर काय होते, जमिनीवर येते. विच गेट्स ॲडेड टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर, पाण्याबरोबर जमिनीवर येते. दिस ॲसिड रिॲक्ट्स विथ द डिफरन्सेस मिनरल्स इन द सॉइल अँड कन्वर्ट इन टू सॉल्ट. प्लांट्स यूज दीज नायट्रोजन, इथं नायट्रोजन लिहायचे बाळांनो आपल्याला, नायट्रोजन टू सॉल्ट SALT सॉल्ट फॉर देअर ग्रोथ. आणि काय होतं की ते जमिनीवर येतं आणि हे आम्ल जमिनीतील विविध मिनरल्समध्ये म्हणजे विविध खनिजांमध्ये बरोबर काय होते, त्याची विक्रिया होते, सॉइल कन्वर्ट होते इनटू सॉल्टी प्लांट आणि क्षारामध्ये त्याचे रूपांतरण होते आणि ते नंतर प्लांट यूज दे आणि वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या काय करतात, ग्रोथसाठी, वाढीसाठी ते करत असतात. लेट्स सी. पुढचा पॉईंट आहे, सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. इन सम केसेस 2 or more than two different types of a plant live together to fulfill their fields of a nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called a symbiotic nutrition. म्हणजे काय तर बघा, 2 किंवा अधिक सजीव आहेत किंवा सजीवांच्या एका लाईव्ह टुगेदर सहसंबंधातून काय होतात तर त्याला पोषण आणि संरक्षण, आधार, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण मिळतं, न्यूट्रिशन म्हणजे त्यांना पोषण मिळतं आणि सपोर्ट म्हणजे त्यांना काय मिळतं, आधार, इत्यादी बाबी काय होतात, सिद्ध होतात. दिस टाईप ऑफ अ सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण म्हणजे 2 किंवा अधिक वनस्पतींपासून एकमेकांना सपोर्ट मिळतो, प्रोटेक्शन मिळतो, त्याला आपण काय म्हणतो तर सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सम फंजाय, आता इथं बघा, इथं चुकले, इथं सम फंजाय आहे, तिथं वेगळं झाले टाईप. सम फंजाय ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. These plants supply nutrients to the found and it's a turn
फंजाय, मिनरल्स अँड वॉटर इन प्लांट. सम फंजाय अँड अल्गी लाईव्ह टुगेदर. आणि काय होतं तर काही झाडांच्या मुळाजवळ आपल्याला काय पाहायला मिळते? बुरशी. फंजाय मीन्स बुरशी वाढते. तर काही झाडं बुरशीला काय करतात? पोषक तत्व पुरवतात. म्हणजे काय होतं तर दीज प्लांट्स सप्लाय न्यूट्रिएंट्स टू फाउंड अँड इट्स टर्न फंजाय. फंजाय वाढण्यासाठी काही प्लांट काय करतात? न्यूट्रिएंट्स पुरवतात. या बदलात मध्ये काय होतं तर बुरशी झाडांच्या मुळांना काय देते? मिनरल्स अँड वॉटर, क्षार आणि पाणी पुरवते. तसेच फंजाय अँड अल्गी म्हणजे शेवाळ आणि बुरशी काय करतात? एकत्र राहतात. लाईव्ह टुगेदर, एकत्र राहतात. द फंजाय प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज द शेल्टर टू अल्गी. आणि त्यावेळी बुरशी काय करते? शेवाळाला फंजाय काय करते की ते शेवाळ जे आहे, अल्गी जी आहे त्याला काय करतात? निवारा देतात, पाणी देतात, राहायला जागा देतात आणि क्षारही पुरवतात. इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंजाय. आणि ती काय होतं तर मग त्या बदल्यात शेवाळाला बुरशी अन्न पुरवते. या प्रकारातून तयार होणारी जी वनस्पती आहे तिलाच आपण काय म्हणतो? लॅक्चिन. लॅक्चिन म्हणजे काय तर दगडफूल, जे की आपण आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरतो. लॅचिन इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ सिम्बोसिस बिटवीन अल्गी अँड फंजाय. म्हणजे बघा आता सिम्बायोसिस म्हणजे सिम्बायोटिक म्हणजे काय? सहजीवन. एक किंवा दोन वनस्पती एकमेकांना मदत करतात, सपोर्ट करतात, प्रोटेक्शन करतात, म्हणजे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. एक्झाम्पल दिलंय त्यांनी दगडफूल. दगडफूल म्हणजे काय तर अल्गी पण आहे आणि फंजाय पण आहे. हे दोघं काय करतात? एकमेकांना फूड प्रोव्हाइड करतात, अन्न पुरवतात आणि त्यातूनही फंजाय काय होतं? एक प्रकारचं सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे लिचिन, दगडफूल तयार होतं. सेकंड पॉईंट आहे हेट्रोट्रॉफिक प्लांट्स. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे काय तर परपोषी, दुसऱ्यावर अवलंबून. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. परपोषी वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसतात. बघा, हेट्रोट्रॉफिक, ॲटोट्रॉपिक्स मध्ये क्लोरोफिल असतात. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतात. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाहीत. हाऊ डू द हेट्रोट्रॉफिक प्लांट्स लाईव्ह? मग ते कुठे राहतात? क्लोरोफिल प्लांट्स मेक देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस. क्लोरोफिल जी झाडाची पानं ग्रीन आहेत त्यामध्ये क्लोरोफिल आहे आणि ते क्लोरोफिल असलेले प्लांट काय करतात तर एकमेकांना आपलं फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न पुरवतात. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण हेट्रोट्रॉफिक प्लांटमध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नाही. मिनरल अँड वॉटर ड्रॉन फ्रॉम द सॉईल. मग ते काय करतात तर मिनरल्स म्हणजे पाण्यामधून, क्षारांमधून, सॉईलमधून ते काय करतात? आपलं लाईव्ह, ते तिथं आपलं जीवन जगत असतात. दे ड्रॉ ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट अँड न्यूट्रिशन फ्रॉम अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ते दुसऱ्याकडून अन्न घेत असतात आणि त्यावर आपलं सहजीवन अवलंबत असतात. फ्रॉम वेअर डू दे गेट फूड? मग ते कुठून अन्न मिळवतात? क्लोरोफिल प्लांट्सपासून. म्हणजे जे ॲटोट्रॉपिक प्लांट्स आहेत ज्यामध्ये झाडाची पानं ग्रीन आहेत आणि ती ग्रीन पानं ज्यावेळी क्लोरोफिल प्रेझेंट करतात, त्या ग्रीन झाडांकडून ॲटोट्रॉपिक प्लांट्स काय करतात तर आपलं फूड घेत असतात. लेट सी पुढचा पॉईंट आहे. हॅव यू सीन अ येलो वायर लाईक अ लिफलेट क्लाइंबर प्लांट ग्रोईंग ऑन अ बिग ट्री? व्हॉट इज द नेम? आपण एक बघितलंय बघा मागच्या तासाला, एक येलो वायरचं झाड आहे. मला वाटतं आपण पहिल्या लेसनमध्ये पाहिलंय येलो कलरचं वायर टाईप झाड असलेलं. तर ते कोणतं आहे तर कसकुटा. कोणतं प्लांट आहे? कसकुटा. म्हणजे तुमची ती निवडून तुम्ही कसकुटा आपण बघितलंय. नंतर द प्लांट दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज अ पॅरासायटिक प्लांट. बघा, एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी जी पिवळ्या रंगाची पानं नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली आहे, तीच म्हणजे कोणती तर कसकुटा. आणि द प्लांट दॅट ग्रो ऑन बॉडी ऑफ अदर प्लांट्स डू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज अ पॅरासायटिक प्लांट. म्हणजे पॅरासायटिक प्लांट म्हणजे काय तर ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात. पॅरासायटिक प्लांट म्हणजे काय की ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्याकडून आपल्याला अन्न
मिळवतात त्यांना आपण काय म्हणतो तर पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे काय तर पॅरासायटिक मीन्स परपोषी किंवा परजीवी जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. त्यांना फॉर एक्झाम्पल आहे लोरॅन्थस, कस्कुटा म्हणजे अमरवेल, लोरॅन्थस म्हणजे बांडगुळ हा शब्द आहे. ड्यू टू द absence of chlorophyll the कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लांट. आणि हरितद्रव्य नसल्याने अमरवेल हे संपूर्णपणे दुसऱ्या वनस्पतीवरच अवलंबून असते. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात. कस्कुटा काय दुसऱ्यावर अवलंबून आहे त्यामुळे त्याला काय म्हणतो पॅरासायटिक प्लांट, परजीवी प्लांट. यू मस्ट हॅव ऑल्सो नोटिस्ड लोरॅन्थस दॅट ग्रोज ऑन अ ट्री. मग आपण लोरॅन्थसचं प्लांट बघूया. बघा हे लोरॅन्थसचं प्लांट कसं आहे. हे काय आहे तर दुसऱ्या प्लांटवर जे की तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं ह्या प्लांटकडून ते काय करतं अन्न मिळवतं, न्यूट्रिशन घेत असतं आणि हे त्याला आपलं फूड, आपलं क्लोरोफिल ज्यावेळी ह्या ग्रीन प्लांटमध्ये क्लोरोफिल प्रेझेंट होतं त्यावेळी ते त्या लोरॅन्थस प्लांटला काय करतात देत असतात. नेक्स्ट, यूज अवर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं चालवा. विच पार्ट ऑफ द लोरॅन्थस प्लांट कॅरीज आउट अ फोटोसिंथेसिस. कोणता भाग जो लोरॅन्थस प्लांटचा कोणता भाग आहे की तो फोटोसिंथेसिस करतो. एरियल पार्ट्स ऑफ द लोरॅन्थस प्लांट बियर ग्रीन लीव्ज अँड कॅपेबल ऑफ अ फोटोसिंथेसिस. बघा फोटोसिंथेसिस लोरॅन्थस प्लांटचं कुठून होतं तर हे जी ग्रीन कलरचं तुम्हाला दिसतंय तिथून. इन एरियल पार्ट, एरियल म्हणजे खालच्या साईडचा जो भाग आहे पॅरासायटिक, त्यामधून ते काय करतात तर आपलं अन्न तयार करत असतात, फोटोसिंथेसिस करत असतात. फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर्स. मिनरल्स अँड water from mineral spring that contain various minerals such contain salts and sulfur compound. आणि या लोरॅन्थस प्लांटमध्ये मिनरल्स आणि वॉटर हे सॉल्ट आणि सल्फर कंपाऊंड मधून येत असतात. वाय इज द लोरॅन्थस नोन ॲज अ पार्शली पॅरासायटिक प्लांट. का नाही रे. वाय इज अ लोरॅन्थस नोन ॲज अ पार्शली पॅरासायटिक. बांडगुळ जी वनस्पती आहे ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते. दे कॅन ॲब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स ॲज वेल ॲज वॉटर फ्रॉम अदर प्लांट्स. का ओळखली जाते तर ती दुसऱ्याकडून आपलं वॉटर आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे खाणं आणि पाणीही दुसऱ्या प्लांट्सकडून घेत असते. त्यामुळे त्याला लोरॅन्थसला आपण काय म्हणतो पॅरासायटिक प्लांट. लेट्स सी सेकंड पॉईंट आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. म्हणजे काय तर कीटक जे किड्यांवर इन्सेक्टवर अवलंबून असतात ते. वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. काही वनस्पती हे कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स अँड ग्रो इनसाइड वॉटर डेफिशियंट इन अ नायट्रोजन कंपाऊंड. आणि प्रामुख्याने नायट्रोजन संयोगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात या वनस्पती काय होतात तर वाढतात. द प्लांट बॉडी ऑफ द ड्रॉसेरा बर्मानिया हॅज अ फ्लॉवर लाईक ॲपिरन्स. आणि जी की ड्रॉसेरा बार्मानिया ही कीटकभक्ष वनस्पतींची रचना एखाद्या काय आहे तर फुलासारखी आहे, फ्लॉवर सारखी आहे. ही लेट सी कशी दिसते बघा. ही फ्लॉवर दिसते एखाद्या फ्लॉवर सारखी. यांवरती काय असतात तर इन्सेक्ट असतात, किडे असतात आणि हे किडे जेव्हा खातात त्यावेळेस इन्सेक्टिव्हरस प्लांट काय होतात तर वाढतात. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. इट इज लीव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. बघा ते कसे आहेत रेड अँड पिंक कलरमध्ये आहेत. अट्रॅक्टिव्हली पिंक ऑर रेड इन कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन. आणि त्याला काय आहे तर हेअर्स काटेरी आहेत, काटे असल्यासारखे आहेत. ड्रॉपलेट्स ऑफ अ स्टिकी सबस्टन्सेस फाउंड ॲट द टिप्स ऑफ द हेअर्स अटॅक्ट इन्सेक्ट. आणि त्यावर जे काही ड्रॉप आहेत ते ड्रॉप कसे आहेत तर स्टिकी आहेत म्हणजे चिटकून राहणारे ड्रॉपलेट्स आहेत.
त्या कीटकांना बारीक केसतंतू असून त्यावर कीटकांना आकर्षित करणारे चिकट द्रव्य आहेत. बारीक ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्सेस म्हणजे चिकटून राहणारे छोटे छोटे द्रव्य आहेत. द सायंटिस्ट जॉनस बार्मिन आयडेंटिफाय दीज प्लांट इन श्रीलंका इन 1737. आणि जे श्रीलंकेत 1737 श्रीलंकेत जॉन्स बर्मन या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा काय केला तर शोध लावला आणि द प्लांट इज नेम्ड आफ्टर हिम. आणि त्यांनीच या प्लांटला ड्रॉसेरा बार्मोनिया हे नाव दिलं. त्यांच्या समर्थकांनी या वनस्पतीचे नाव हे बार्मानी असं ठेवलं. मग यूज अवर ब्रेन पॉवर. व्हाय डज द पिचर प्लांट फीड ऑन अ इन्सेक्ट इवन थ्रू इट प्रोड्यूस फूड बाय फोटोसिंथेसिस. पिचर प्लांट म्हणजे घटस्पर्णी, आपण पहिल्या लेसनमध्ये बघितले. घटस्पर्णीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत असूनही ते कीटकभक्षक का करतात. Insectivorous plants trap insect because they grow in soil which is usually thin and in also pure in nutrients. मग जे इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत, जे कीटकभक्षक प्लांट आहेत, ते काय करतात तर आपलं इन्सेक्ट मिळवतात. ग्रो इन अ सॉइल विच इज युजली थिन, सॉइलमधून मिळवतात. ते कसं आहे, थिन आहे अँड ऑल्सो प्युअर इन, खूप थिन आहे, खूप बारीक आहे आणि खूप प्युअर आहे. सो मेकिंग देमसेल्फ रिच इन न्यूट्रिएंट्स दे इट इन्सेक्ट. आणि त्यामुळे ते काय करतात, इन्सेक्टवर आपलं सहजीवन घालवत असतात. लास्ट पॉईंट आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. पहिलं बघितलं सहजीवी, सेकंड बघितलं परपोषी, त्यानंतर थर्ड बघितलं इन्सेक्टिव्हेरस म्हणजे कीटकभक्षी, आणि लास्ट आहे सॅप्रोफायटिक. Plants which obtain the food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plant. सजीवांचे कुजलेले मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणतो. म्हणजे काय तर आळी आहे, कॅटरपिलर आहेत, ह्या सगळे ज्यावेळी सॉइलमध्ये मेलेले असतात आणि त्या मेलेल्यावरच पुन्हा एखादा प्लांट वाढतं. जसं की आपण अर्थवर्म वगैरे आपल्या पिकांना आपण घालतो, गांडूळ खत वगैरे, त्यामुळे काय होतं तर डेड अँड डिकेइंग बॉडीज त्या कंपोस्टमध्ये गेलेल्या असतात. त्यामुळे तिथं काय होतं तर सॅप्रोफायटिक प्लांट्स वाढतात. व्हेरियस टाईप्स ऑफ फंजाय लाईक, लेट्स सी, इथं फंजाय हा शब्द आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ फंजाय लाईक मशरूम्स अँड ईस्ट आर अ सॅप्रोफाइट्स. म्हणजे कितीतरी अशा फंजाय आहेत, कितीतरी अशा बुरशा आहेत जे की मशरूम म्हणजे कवक गटातील काही बुरशा आणि भूछत्र या, ईस्ट म्हणजे भूछत्र या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. फंजाय सिक्रेट डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑन द डेड रिमेन टू डायजेस्ट टू ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड दे कंटेन. आणि मृत अवशेषावर काय करतात ते की डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यांची डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे, ते ब्रेकडाऊन द कार्बन कंपाऊंड आणि कार्बनी पदार्थाचे विघटन करून त्यापासून तयार होणारे जे द्रावण शोषून घेऊन ते काय मिळवतात तर पोषक द्रव्य मिळवत असतात. दे रिझल्टिंग सोल्युशन इज ऑब्झर्व टू ऑब्टेन न्यूट्रियन्स. आणि त्यापासून त्यांना न्यूट्रियन्स पोषक द्रव्य मिळत असतात. सॅप्रोफायटिक प्लांट्स फ्रॉम फूड डेड अँड डिकेइंग बॉडीज, ते मेलेल्या जे मृत किंवा कुजलेले अवशेष आहेत त्यावर सॅप्रोफायटिक प्लांट अवलंबून असतात. लेट्स सी, या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवले. तुम्ही आत्ता पावसाळ्यामध्ये कुठे बाहेर फिरायला गेला तर तुम्हाला सगळीकडे हे सॅप्रोफायटिक प्लांट वाढलेले दिसतात, मशरूम वाढलेले दिसतात. आज आपण इथेच थांबूया. राहिलेला जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू. तुम्हाला सांगितलेल्या या यूज अवर ब्रेन पॉवर, हेट्रोटॉपिक प्लांट्स म्हणजे काय, सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय, इन्सेक्टिव्हेरस प्लांट म्हणजे काय, सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे काय, हे सगळ्या नोट्स लिहायच्या आहेत, सगळे पॉईंट्स लिहायचे आहेत. राहिलेला पॉईंट आपण पुढच्या तासाला बघू.